एलॉन मस्क सध्या जगभरात चर्चेचा विषय आहे। अमेरिकेतील मोठे उद्योगपती, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे। आता मस्क अमेरिकेच्या ट्रम्प सरकारमध्ये सल्लागारही आहेत। पण आता एलॉन मस्क भारतात चर्चेत येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची स्टारलिंक कंपनी। 11 मार्चला भारती एअरटेल कंपनीने मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सच्या स्टारलिंक कंपनीसोबत करार केला। त्यापाठोपाठ 12 मार्चला जिओने सुद्धा मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीबरोबर करार केल्याचं जाहीर केलं। जगभरात सगळीकडे स्टारलिंक सॅटेलाइटच्या इंटरनेट सेवेचं जाळं पसरत असताना भारतात मात्र स्टारलिंकची इंटरनेट सेवा अजूनही आलेली नाही। गेली 3 वर्ष स्टारलिंक भारतात सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण ते शक्य झालं नाही। पण आता मात्र एअरटेल आणि जिओ सोबत झालेल्या करारामुळे मस्क यांच्या स्टारलिंकचं जाळं भारतातही पसरणार असल्याची चर्चा होते। हा करार नेमका आहे काय? स्टारलिंकचं सॅटेलाइट इंटरनेट कसं वेगळं आहे? स्टारलिंकच्या भारतातल्या एंट्रीमुळे काय फरक पडणार? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सध्या स्टारलिंक, जिओ आणि एअरटेल मध्ये झालेल्या कराराबद्दल जाणून घेऊ। सध्या स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा जगातल्या 100च्या वर देशात चालू आहे। साल 2022 पासून स्टारलिंक भारतात एंट्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण अजूनही स्टारलिंकला भारतात परवानगी मिळालेली नाही। एकतर अजून भारतात सॅटेलाइट इंटरनेट धोरण ठरलेलं नाही, पण लवकरच भारत सरकार त्यावर कायदा करेल असं सांगण्यात येत आहे। आता भारतात जिओ आणि भारती एअरटेल या दोन मोठ्या टेलिकम्युनिकेशन सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत। भारतात या दोन कंपन्यांमध्ये कायमच स्पर्धा रंगल्याचं पाहायला मिळतं। सध्या भारती एअरटेल पुरस्कृत यूटेलसॅट, वनवेब आणि जिओ SES या कंपन्यांना भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे। पण आता मस्क यांच्या स्टारलिंक सारखा इंटरनॅशनल प्लेयर सॅटेलाइट इंटरनेटच्या स्पर्धेत असेल तर या दोन्ही कंपन्यांचं टेन्शन वाढू शकतं। स्टारलिंक सोबत या दोन्ही कंपन्यांना स्पर्धा करणं खूप अवघड असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे भारती एअरटेल आणि जिओ कंपनीने सरकारकडे स्पर्धा बरोबरीची करण्यासाठी विनंती केली होती। या दोन्ही कंपन्यांनी स्टारलिंकच्या भारतातल्या प्रवेशाला विरोध केला होता। भारती एअरटेलचे सुनील मित्तल म्हणाले होते, जसं बाकीच्या कंपन्यांनी स्पेक्ट्रमचे हक्क विकत घेतले आहेत तसंच त्यांनाही ते घ्यावे लागतील। स्टारलिंकने लायसन्सही बाकीच्या कंपन्यांप्रमाणे पैसे देऊन विकत घेतलं पाहिजे आणि बाकीच्या कंपन्यांचं नेटवर्कही अबाधित राहिलं पाहिजे। त्यामुळे स्टारलिंक सोबत असलेल्या स्पर्धेच्या भीतीमुळे भारती एअरटेल आणि जिओने स्टारलिंकला भारतात येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं गेलं। पण आता अचानकपणे भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने स्टारलिंक सोबत हातमिळवणी केली आहे। त्यामुळे त्यांच्यातली स्पर्धा टळून स्टारलिंकला भारतात प्रवेश करायला सोपं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। आता भारती एअरटेल असो किंवा रिलायन्स जिओने स्टारलिंकशी जुळून घ्यायचं कारण काय? तर स्टारलिंक सोबत त्यांची स्पर्धा होऊच शकत नाही, कारण स्टारलिंकची स्पेसएक्स ही स्पेस एक्सप्लोरेशन संस्था आहे। त्यांना लवकरच मंगळावर माणूस पाठवायचा आहे। त्यामुळे अंतराळात सॅटेलाइट म्हणजे उपग्रह पाठवणं खूप सोपं काम आहे। आज स्टारलिंकचे 7000 सॅटेलाइट स्पेसमध्ये कार्यरत आहेत। साल 2030 पर्यंत 42,000 पर्यंत सॅटेलाइट्स स्टारलिंकला कार्यरत करायचे आहेत। त्यामुळे अगोदर एअरटेल आणि जिओने स्टारलिंकला भारतात विरोध दर्शवला होता, पण 13 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एलॉन मस्क यांना भेटले। त्यामुळे या भेटीनंतर सगळं वातावरण बदललं। भारती एअरटेल पाठोपाठ रिलायन्स जिओने स्पेसएक्सच्या स्टारलिंक सोबत करार केला। याचा स्टारलिंक आणि या दोन्ही कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे। स्टारलिंकला जिओ एअरटेलचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि ग्राहक मिळणार आहेत, पण जिओ आणि एअरटेल या टॉपच्या कंपन्या आहेत। पण स्टारलिंक सोबत करार केल्यामुळे या कंपन्यांच्या स्वतःच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेचं काय होणार? तर ती सेवाही चालूच राहणार आहे। फक्त देशातले वेगवेगळे प्रदेश वाटून घेतले जातील असंही सांगितलं जात आहे। पण अजूनही स्टारलिंक, भारतीय एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या करारात नक्की काय आहे याबाबतचा मसुदा अजूनही माध्यमांमध्ये देण्यात आलेला नाही। पण स्टारलिंक ब्रॉडबँड किंवा सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा भारतासाठी का महत्त्वाची आहे, त्याचे नक्की फायदे काय आहेत ते आता बघूयात। सॅटेलाइट ब्रॉडबँडमुळे इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होईल असं म्हटलं जातं। सध्या देशातल्या शहरी भागात इंटरनेटचा स्पीड जास्त आहे, पण डोंगराळ, पर्वतीय तसंच दुर्गम भागात आजही इंटरनेट सेवा तितक्या ताकदीने सुरू नाही। महाराष्ट्रातली सह्याद्री डोंगर रांग किंवा हिमालयातल्या काही भागात आजही इंटरनेट सुविधा कमी प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं। तिथे नेटवर्क टॉवरची संख्या कमी असल्यामुळे किंवा कठीण भौगोलिक प्रदेशामुळे इंटरनेट सुविधा पुरवणं अवघड जातं। पण सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेमुळे देशातल्या सगळ्या भागात एका स्पीडने इंटरनेट सेवा मिळणार आहे। यामुळे शहराप्रमाणे पर्वतीय भागातही इंटरनेटची चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, कारण स्टारलिंकची इंटरनेट सेवा ही पृथ्वीवरून नाही तर थेट स्पेसमधून पुरवली जाणार आहे।
त्यामुळे थेट ढगातून इंटरनेट मिळणार असल्याने डोंगर किंवा पर्वताचा कुठलाही अडथळा यामुळे येणार नाही असं सांगितलं जात आहे। आता स्टारलिंक किंवा बाकीची सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा कशी काम करते ते बघूयात। सध्या स्पेसएक्सच्या स्टारलिंकचे 7000 सॅटेलाइट स्पेसमध्ये कार्यरत आहेत। या 7000 सॅटेलाइट्समधून जगातल्या 100 पेक्षा जास्त देशात इंटरनेट सेवा पुरवली जाते। आता फक्त स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पुरवते असं नाही। स्टारलिंक सोबत Amazon कुइपर, ग्लोबल स्टार या अमेरिकेच्या कंपन्याही या क्षेत्रात आहेत। तसंच भारतातल्या भारती एअरटेल पुरस्कृत यूटेसॅट, वनवेब आणि जिओ SES या कंपन्याही सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात पाऊल टाकतात। पण स्टारलिंकच्या म्हणण्यानुसार स्टारलिंक आणि बाकीच्या प्लेयर्समध्ये खूप फरक आहे, कारण बाकीच्या कंपन्यांचे सॅटेलाइट हे जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये आहेत। हे जिओ स्टेशनरी ऑर्बिट पृथ्वीपासून खूप लांब आहे। या ऑर्बिटमधले सॅटेलाइट पृथ्वीच्या वेगाने पृथ्वीसोबत फिरतात। त्या सॅटेलाइटचं अंतर पृथ्वीपासून जवळपास 36,000 किलोमीटर आहे, ज्यामुळे फोन डिव्हाइसमधून डेटा सॅटेलाइटपर्यंत आणि परत दुसऱ्या फोन डिव्हाइसपर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागतो तो खूप जास्त आहे। मग स्टारलिंकचे सॅटेलाइट पृथ्वीपासून किती अंतरावर आहेत? तर फक्त 550 किलोमीटर्स। स्टारलिंकचे सॅटेलाइट लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आहेत, ज्याला लिओ म्हणतात। पृथ्वीपासून 2000 किलोमीटर्स किंवा त्यापेक्षा कमी अंतरापर्यंत लोअर अर्थ ऑर्बिट असतं। तर या लोअर अर्थ ऑर्बिटमधून स्टारलिंकचे 7000 सॅटेलाइट सध्या फिरतायत। त्यामुळे पूर्ण जगभर जास्त स्पीडने इंटरनेट सेवा पुरवली जाते। आता तुलना करायला गेलं तर एअरटेलच्या वनवेबचे फक्त 650 सॅटेलाइट्स कार्यरत आहेत। त्यामुळे स्टारलिंक आणि बाकीच्या कंपन्या यांच्या इंटरनेट सेवेमध्ये खूप फरक आहे। त्यामुळेच भारतीय एअरटेल असो किंवा रिलायन्स जिओ दोघांनीही स्पेसएक्सच्या स्टारलिंक सोबत आपली लिंक जुळवल्याचं सांगितलं जातं। आता मुद्दा येतो तो आपल्या खिशाचा। स्टारलिंक भारतात आल्यावर इंटरनेट प्लॅनच्या किमती कशा असणार ते बघूयात। सध्या जगभरात स्टारलिंकचे ब्रॉडबँड प्लॅन्स बघितले तर UK मध्ये महिन्याला 75 युरोचा स्टारलिंकचा प्लॅन आहे, म्हणजे जवळपास 7125 रुपये। अमेरिकेत 120 अमेरिकी डॉलर्सना एका महिन्याचा प्लॅन आहे, म्हणजे जवळपास 10,500 रुपये। अर्थात हे प्लॅन्स भारतीयांसाठी खूप महाग आहेत। एक भारतीय व्यक्ती एका वर्षात इंटरनेटवर ॲव्हरेज 3000 रुपये खर्च करतो असं रिसर्च सांगतो। यानुसार एलॉन मस्कच्या स्टारलिंक ब्रॉडबँडच्या एका महिन्याची किंमत जवळपास तिप्पट आहे। त्यामुळे जेव्हा स्टारलिंकची सेवा भारतात सुरू होईल तेव्हा त्याची किंमत हा सगळ्यात मोठा क्रायसिस असणार आहे। पण मोठमोठ्या IT कंपन्या, इंडस्ट्री, शाळा, कॉलेज अशा मोठमोठ्या संस्था जिथे फास्ट आणि चांगल्या इंटरनेट सुविधेची गरज असते अशा संस्थांसाठी स्टारलिंकचं सॅटेलाइट इंटरनेट फायद्याचं असणार आहे। स्टारलिंक ब्रॉडबँड भारतात यायला अजून वेळ आहे। स्टारलिंकला भारतात परवानगी मिळवण्याची प्रोसेस मोठी आहे। तसेच अजून भारताच्या टेलिकॉम रेग्युलेटरीने सॅटेलाइट ब्रॉडबँडचे हक्कही अजून वितरित केलेले नाहीत। तसंच किमतीबाबतही अजून नियम ठरवलेले नाहीत। त्यामुळे तोपर्यंत तरी आपल्याला आहे त्यातच समाधान मानावं लागणार आहे। पण स्टारलिंक सॅटेलाइटबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही सेवा भारतात येणं गरजेचं आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।